सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 2 जून 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. गॅस दरवाढीचे सत्र सुरूच. व्यावसायिक सिलेंडर 42 रुपयांनी महाग. तेल कंपन्यांनी 1 जून 2026 पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 42 रुपयांची वाढ केली आहे. या नवीन किमतीची अंमलबजावणी देशभरात सुरू झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरची नवीन किंमत 42 रुपयांनी वाढून 3113 रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यामध्ये जेवण आता अधिक महाग होणार आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून मान तालुक्यातील मनसे आक्रमक. मनसे नेते बापूराव कदम यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा दिला इशारा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने महिला वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. निवडणुकीच्या काळात सरसकट पैसे उठवून आता ऐनवेळी गरजू महिलांना अपात्र ठरवणे हे भाजपा सरकारचे मोठे षडयंत्र आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे नेते बापूराव कदम यांनी केली आहे. मारडी गटातील प्रत्येक गावातील पीडित महिलांना सोबत घेऊन मसवड तहसील कार्यालयावर मनसेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात येणार असून सरकारला निवेदन देणार असा इशारा बापूराव कदम यांनी दिला आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नावर ताळी धरणग्रस्तांचा एल्गार. जिल्हाधिकाऱ्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन. संकलन नदी दुरुस्तीसह न्यायाची मागणी. ताराई धरणग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसन आणि संकलन नदीच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यालयासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. श्रमिक मुक्ती दलाच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने राज्य संघटक डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार ताळी धरण प्रकल्पामुळे बाधित झालेल्या अनेक खातेदारांची नावे हक्क संकलन यादीत योग्य प्रकारे नोंदवली गेली नसून हा प्रश्न गेल्या 29 वर्षांपासून प्रलंबित आहे. धरणासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या बदल्यात पुनर्वसन आणि उपजीविकेच्या पर्यायी साधनांची अपेक्षा असताना अनेक कुटुंबांना आजही न्याय मिळाला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कामगारांना वेतन देऊ शकणारे जिल्हा परिषद पदाधिकारी व प्रशासन, राज्य सरकार जनतेचा विकास काय करणार? 6 महिन्यांच्या थकीत मानधनासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. महाराष्ट्राचे गट संशोधन केंद्र पाणी व स्वच्छता स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्हा परिषद सातारा येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 6 महिन्यांपासून थकीत वेतनाच्या मानधनाच्या मागणीसाठी सोमवार दिनांक 1 जून 2026 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद परिसरात आंदोलन करण्यात येत असून थकीत मानधन तात्काळ मिळावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या 6 महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. आम्ही थकीत मानधन तात्काळ आधार करण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. सातारच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी विठ्ठल इनामदार सोमवारी पदभार स्वीकारला. मल्लिकार्जुन माने यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियुक्ती. सातारा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल गणपती इनामदार यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने हे दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1 जून एसटीच्या वर्धापन दिनी विना अपघात सेवा करणाऱ्या 28 चालकांचा साताऱ्यात विभाग नियंत्रक यांच्याकडून गौरव. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या औचित्यासाधत सातारा विभागामार्फत 1 जून रोजी 25 वर्ष त्यापेक्षा जास्त कालावधीत विना अपघात सेवा केलेल्या सुमारे 28 चालकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. सातारा आगार 5, कराड 4, कोरेगाव 2, फलटण 6, वाई 4, वडूज 3 अशा मिळून 28 चालकांना प्रत्येकी 25,000 रुपये रोख सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, 25 वर्ष विना अपघात सेवेचा बिल्ला देऊन पत्नी साडी व खण देऊन विभाग नियंत्रक ज्योती गगड यांच्यासह सन्मानित करण्यात आले. विभाग वाहतुकी अधिकारी सचिन शिंदे यांनी प्रस्तुत केले. कामगार अधिकारी शुभांगी धुमाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमात विभागातील अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे प्रतिनिधी, चालकांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते. तास तलावातील दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. सातारा शहराच्या लाईफलाईनचे संरक्षण आवश्यक, ठोस उपाययोजनांची गरज. सातारा शहरासह परिसरातील 16 गावांची तहान भागवणारा कास तलाव परिसर केवळ पर्यटन नसून हे धरण साताऱ्याची जीवनवाहिनी मानले जाते. 212 मीटर उंचीची आणि जवळपास अर्धा टीएमसी पाण्यासाठी असलेल्या या जलाशयात रविवारी दिनांक 31 मे रोजी घडलेल्या दुर्घटनेमुळे या परिसरात पर्यटकांच्या सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनवसड येथील एकाचा कास तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेने पर्यटकांचा बेजबाबदारपणा आणि तलाव परिसरातील सुरक्षित अधोरेखित झाले आहे. या ठिकाणी सातारा पालिकेने 2 नळकरी आणि 6 सुरक्षकांची नेमणूक केली असली तरी कास तलाव परिसर मोठा आहे. तलावाच्या काठाला अनेक ठिकाणी दाट झाडी, पाण्यालगतच्या अरुंद वाढणाऱ्या दुर्गम भागामुळे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे आव्हानात्मक आहे. तामकडे तालुका पाटण येथे दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू. तामकडे गावच्या हद्दीत दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 1 जून रोजी घडली आहे. पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवरवाडी तालुका पाटण येथील आशा श्रींकवर वय 52 आपल्या मुलासोबत निघाल्या होत्या. काढा चिपून राष्ट्रीय महामार्ग तामकडे गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर सकाळी 5:30 वाजता सुमारास त्या दुचाकीवरून अचानक खाली पडल्या. यात त्यांचा डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचारापूर्वी आशा कवर यांना मयत घोषित करण्यात आले. धामनेर तालुका कोरेगाव येथे दुचाकीच्या धडकेत शेतकरी ठार. रहिमतपूर सातारा राज्य महामार्गावरील धामनेर तालुका सातारा कोरेगाव येथील भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या शेतकऱ्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात शेतकरी अशोक रघुनाथ थोरात वय 52 यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे धामनेर गावावर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी अभिजित शंकर थोरात यांनी रहमतपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दुचाकीस्वार तुषार काकोसू बुधावले राहणार रक्षिंगे तालुका कोरेगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव उत्तरमधील देऊळजवळ तळहिरा तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलाव कोरडा पडणार. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाचा तारणहार अशी ओळख असलेल्या देऊळजवळील तारणहार जर तलावात अल्पत पाणीसाठा शिल्लक असताना या धरणातील पाणी उपसा बंद करण्यात आलेला नाही. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाचा तारणहार अशी ओळख असलेल्या देऊळजवळील तळहिरा पाझर तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असतानाही या धरणातील पाणी उपसा बंद करण्यात आलेला नाही. त्यामुळे तलाव 8 दिवसात कोरडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत कोरेगाव प्रांताधिकारी तहसीलदारांना वेळोवेळी सूचना देऊनही या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे. सध्या जून महिना सुरू झाला तरी अद्याप पाऊस पडत नसल्याने सध्या पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या तलावात देऊळगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी देखील काढण्यात आली आहे. मात्र केवळ या विहिरीतील पाणी पूर्ण 1 दिवस सोडण्यात आल्यानंतर ही पाणी योजना जागेवरच राहिली आहे. सध्या देऊळमध्ये 4 दिवसातून एक वेळ पाणी मिळत आहे. पाऊस न पडल्यास टंचाई अधिक तीव्र होईल अशी परिस्थिती असताना या तलावातील पाणी योजना सुरू होण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.